सोयाबीन खरेदीसाठी नाफेड केंद्र सुरू नसल्याने व्यापाऱ्यांचे चांगभले। तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी यावर्षी केली होती। अस्मानी संकटाचा सामना करून पिकवलेला सोयाबीन हा पीक घरी आल्यानंतर शासनाच्या हमी दराने नाफेड केंद्रामार्फत खरेदी केला जाऊन खरीप पेरणी करता झालेला खर्च काही प्रमाणात निघेल व पुढील रब्बी हंगामाचे नियोजन करता येईल ही आशा तालुक्यात नाफेड खरेदी केंद्र शासनाकडून सुरू न करण्यात आल्याने हवेत विरून शेतकऱ्यांनी नाईलाजाने मातीमोल दराने खाजगी व्यापाऱ्यांना पिकवलेला सोयाबीन विकावा लागत आहे। परिणामी व्यापाऱ्यांचे चांगभलं होत आहे। तालुक्यात तातडीने नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी करणारे केंद्र सुरू करण्याची मागणी बाळू राठोड यांनी निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाकडे केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।